स्वामी समर्थ मंडळी, आज आहे आषाढी एकादशी। तर खूप दिवसातून मी अशी मठात आले होते आणि खूप छान वाटलं। त्यानंतर आहे ना इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील आहे, बाजूलाच आहे मठाच्या। तर तिथे मी गेली आणि खूप छान होतं, खूप गर्दी देखील होती आणि आम्हाला पाऊण तास लागला ह्या गर्दीमध्ये दर्शन घेण्यासाठी। आणि खूप गरम होत होतं, बाहेर पाऊस पण चालू होता। त्यानंतर लाईनमध्ये लागलो आणि पाऊण तासानंतर आमचा नंबर आला। तर इथे बघा, इथे असं अगरबत्ती वगैरे कोणी फोटोज वगैरे घेत होतं आणि खूप छान होतं। इथे बसायला जागा देखील होती। तर खूप साऱ्या लोकांनी तुळशीच्या माळी वगैरे घेऊन आले होते, कारण आज आषाढी एकादशी आहे आणि तुळशीची माळ घातली जाते। त्यानंतर इथे फोटो पण आहेत, तर तुम्हाला मी दाखवतेच बघा। फोटो देखील आहे इथे लावलेली आणि इथे बघा खूप छान मूर्ती आहे आणि मला एवढं छान वाटलं ना, खूप प्रसन्न वाटलं इथे आल्यानंतर। कारण इथे बघा विठ्ठल रुक्मिणीला किती छान सजवलं आहे, एकदम भारी। एवढं असं वाटत होतं की इथेच बसावं आणि मी खूप सारे फोटोज क्लिक केले, खूप छान वाटलं मला। आणि बघा इथे तुळशीची माळ वगैरे ठेवून घेतली होती, दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त असं इथे ना जरा बसले, खूप छान वाटलं। त्यानंतर लगेचच बाहेर गेलो आणि प्रसाद होता इथे, साबुदाण्याची खिचडी आणि केळी वाटप होतं। म्हणजे एकादशी निमित्त सर्वजणच उपवास ठेवतो, मी तर ठेवतेच, सर्वच ठेवतात। तर इथे ना असं सर्वजण असे बसले होते आणि इथे मी आतमध्येच बसून आहे ना प्रसाद खाल्ला, कारण मी फराळाचं केलंच नव्हतं आणि मी तिथे घेतलंय आणि मंदिरामध्ये बसूनच मी खाल्लं। खूप सारे जण असं खात होते इथे बसून आणि छान वाटतं, असं आपण कधीतरी येतो आणि इथेच फराळ वगैरे आम्ही केलं, सर्वजण इथेच करत होते आणि छान वाटलं। त्यानंतर घरी आले आणि इथे हळदीचं लेपन वगैरे करून गेली होती, रांगोळी काढून गेली होती। त्यानंतर फुलं वगैरे आणली आणि आईंसाठी हा प्रसाद देखील आणला होता। एक तर तिथेच मी खाल्ले आणि एक घेऊन आले। हे बघा, रांगोळी काढली होती इथे आणि हळदीचं लेपन पण करून घेतलं होतं, छान वाटत होतं। असं केलं ना खूप छान वाटतं आणि दिवस पण छान जातो। इथे आईंची सेवा चालू होती, म्हणजे स्वामींची, श्री स्वामी समर्थ असं लिहितात। तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला मी प्रसाद आणलाय, तर ते तुम्ही खाऊन घ्या। म्हणजे त्यांचाही उपवास होता आणि त्यांनी सुद्धा आवडीने खाल्ला। तर त्यानंतर बघा इथे माझी जी फुलाची झाडं मी लावली होती, खूप दिवसातून फुल आलं आणि ते मोठंच होत नाही का माहीत नाही, तर त्याच्यासाठी खत टाकायला लागणार आहे मला। आणि इथे बघा मस्त अशी झाडं वगैरे आली होती आणि फूल आलं होतं आज मस्त। तर ते स्वामींना ठेवलं मी आणि इथे उपवास होता म्हणून शेंगदाण्याची आमटी मस्त करून घेतली होती। तर ही आईंनीच बनवली होती, कारण त्याच आत्ता जेवण बनवतात। त्यानंतर इथे भगरीचा भात बनवला होता, कारण सर्वांनाच उपवास होता। तर खूप दमली होती, असा होता आजचा काही दिवस। चला.